मित्रांनो 10 दिवसा पहिले काय झालं, खूप शेतकरी बांधवांनी हळद लागवड केली आणि या दिवसामध्ये पण काही शेतकरी बांधवांनी हळद लागवड केली आणि आम्ही ज्या शेतामध्ये सध्या उभा आहे या शेतामध्ये पण हळद लागवड करून 10 दिवस संपूर्ण जे आहे ते झालेले आहे। पण मी तुम्हाला सांगतो, कालच या शेतामध्ये जे आहे ते ड्रिपने पाणी सोडलं होतं आणि आज बघा मित्रांनो पूर्ण बेड जे आहे ते एकदम सुकलेले आहे। मित्रांनो सध्या 40+ आणि 45+ पर्यंत टेम्परेचर जे आहे ते गेलेलं आहे। तुम्ही ऊन पाहू शकता, एवढी जास्त मित्रांनो कडक ऊन सध्या जे आहे ते तपत आहे आणि सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की 15 तारखेनंतरच पेरण्या करा किंवा 15 तारखेनंतरच शेतातले कामं करा, अन्यथा तुमच्याकडे जर पाणी असेल तरच तुम्ही पिकं जे आहे ते लागवड करा। एवढं जास्त टेम्परेचर मित्रांनो सध्या झालेलं आहे, पण एवढ्या जास्त टेम्परेचरमध्ये सुद्धा खूप शेतकरी बांधवांनी हळद लागवड केलेली आहे। तर याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच येऊ शकते, जर तुमच्या हळदीला पुरेपूर पाणी जर नाही भेटलं, म्हणजे जेवढं समतोल प्रमाणात हळदीला पाणी पाहिजे तेवढ्या पाण्याची कमी जर त्या हळदीला भासली किंवा तेवढं पाणी जर त्या हळदीला नाही भेटलं तर मित्रांनो हळद डॅमेज होण्याची खूप जास्त शक्यता असू शकते। कारण काय होते, दिवसभर ऊन तपते आणि खाली जे आहे ते खूप जास्त प्रमाणात उष्णता जे आहे ते निर्माण होते आणि हळद जे आहे ते खालच्या भागामध्ये असलेली जे हळद आहे ती पूर्ण प्रकारे पाणी न भेटल्यामुळे डॅमेज होऊ शकते। त्याच्यामुळे तुमच्याकडे जर पाणी असेल तरच हळद लागवड करा, अन्यथा सध्या हळद लागवड करू नका। पाण्याची वाट बघा, ज्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे त्या भागामध्ये तुम्ही हळद लागवड करू शकता। त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनीच हळद लागवड करा, अन्यथा हळद लागवड करू नका। आणि ज्या शेतकरी बांधवांनी ड्रिपच्या भरोशावर किंवा बोरच्या भरोशावर किंवा विहिरीच्या भरोशावर जर हळद लागवड केली असेल आणि त्यांना सध्या जर पाणी कमी पडत असेल तर त्यांनी कृपया करून सावध व्हा। कारण की मित्रांनो हळदीला जर पाणी कमी पडलं तर हळद डॅमेज होऊ शकते आणि जिथून तुम्हाला पाण्याचा सोर्स अवेलेबल होईल, जिथून तुम्हाला पाणी भेटेल तिथून मित्रांनो तुम्ही हळदीला पाणी सोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा।